आणि आता थेट जाणार आहोत गुणरत्न सदावर्ते बोलतायत। लाईफलाईनला मुंबईच्या व्यवसायाला कशा प्रकारे अडथळा निर्माण व्हावा हा उद्देश मनोज जरंगे पाटील आणि महाविकास आघाडी चे पुढारी यांच्या उपस्थितीत हा केला चाललेला आहे। आजच्या तारखेला 29 तारीख ज्या प्रकारे त्यांनी आंदोलनाची निवडली, ह्या तारखेला गणेश भक्तांची कशा प्रकारे हेळसांड होईल हे टार्गेट ठेवण्यात आलं। त्याचबरोबर ज्या प्रकारे हे आंदोलन चालू आहे, ह्या आंदोलनाला कायद्याच्या सीमा पूर्ण तोडमरोड केलेलं हे आंदोलन चालू आहे आणि म्हणून तातडीने ह्या आंदोलनावर काय ती कारवाई व्हावी कायदेशीर दृष्ट्या, त्याकरिता आम्ही आज पोलीस डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, माननीय मुंबई पोलीस आयुक्त, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांना रितसर तक्रारी दिलेल्या आहेत। आज कारण कायद्याचा भंग ज्या प्रकारे झालाय, ज्या प्रकारे लोकांना त्रास दिला चाललाय, ज्या प्रकारे रस्ता रोको केला चाललाय, ह्या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर आहेत। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शहाणी विरुद्ध सरकार या खटल्याच्या विरुद्ध आहेत। त्याचबरोबर म्हणजे त्या खटल्यात दिलेल्या निर्देशांचं पालन न करणारे आहेत। त्याचबरोबर नव्याने जे कायदा अस्तित्वात, रूल्स अस्तित्वात आले की कशा प्रकारचं आंदोलन असावं, किती लोक असावेत, त्यांची संख्या किती असावी, त्या सगळ्या कंडिशन जे मनोज जरंगे यांच्या आंदोलनात देण्यात आल्या होत्या, त्यांचा भंग करून हे आंदोलन चालू आहे। मनोज जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही। जरंगेच्या गाड्या ज्या प्रकारे जरंगेचे लोक कायद्याची पायमल्ली करून मध्ये येत होते, पोलिसांसोबतच्या हुज्जती आज माध्यमांसमोर आपण पाहिल्या। त्याचबरोबर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे। या आर्थिक राजधानीचं लक्ष जगामध्ये आहे। जगामध्ये ह्या राजधानीची बदनामी व्हावी, देशाची बदनामी व्हावी, हिंदुस्थानाची बदनामी व्हावी, देशात काहीतरी भयंकर आहे हे दिसावं या उद्देशानं सीएसटी स्टेशनच्या जवळ ज्या प्रकारे रस्ता रोको करण्यात येत होता, हे सगळं काही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर एक अनागोदी दिसायला यावी, काहीतरी अघटित घडवण्याचा उद्देश, पोलिसांना त्रास देऊन पोलिसांकडून कारवाई होईल आणि त्यातून विक्टिम कार्ड खेळता येईल, हे सगळं कुबांडित आहे। आणि त्यामुळं तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे। मला आज या आंदोलनाला हे नाव द्यायचं आहे की आंदोलन, मी अगोदरपासून सांगत होतो की मनोज जरंगे